बघा प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचं वर्गीकरण। त्याच्यामध्ये सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो हा प्रश्न दिलेला आहे। आता सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण पाहिलं होतं त्याची उत्तरं, त्यामध्ये केंद्रक आहे किंवा नाही, सजीवांमध्ये केंद्रक आहे किंवा नाही। त्यानंतर एक पेशीय आहे किंवा बहुपेशीय आहे, त्यांच्यात पेशीभित्तिका आहेत किंवा नाही, आणि त्यांच्या पोषण पद्धती कोणत्या आहेत या सर्व निकषांचा विचार किंवा या सर्व निकषांचा वापर सजीवांच्या वर्गीकरणामध्ये केला जातो। आता मागच्या वर्षी आपण सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतली आणि आपल्या सभोवताली आढळणारे सर्व सजीव, प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी, आपल्या सभोवताली आढळणारे सर्व सजीव प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे आहेत आणि त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकष सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत। त्यांचं जे वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचे विविध निकष सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला हा ओघ तक्ता पूर्ण करायचा। असे प्रश्न परीक्षेत विचारतात, हे लक्षात ठेवा। त्यातला सजीवांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलेलं आहे। पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला आधी केंद्रकी लिहावं लागेल। पहिली चौकट जी आहे या पहिल्या चौकटीमध्ये आधी केंद्रकी, या ठिकाणी आपल्याला आधी केंद्रकी लिहावं लागेल। दुसरी चौकट आहे दुसरी चौकटी काय आहे? दृश्य केंद्रकी। दुसरी चौकट आहे दृश्य केंद्रकी। आता या आधी केंद्रकी पुन्हा सृष्टी मोनेरामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर आहे। आधी केंद्रकीचं सृष्टी मोनेरामध्ये वर्गीकरण केलेलं आहे दृश्य केंद्रकीचं। आणि आधी केंद्रकीचं वर्गीकरण बघा, एक पेशीय आणि बहुपेशीय। आधी केंद्रकीचं वर्गीकरण कशामध्ये केलेलं आहे? परत 2 भागामध्ये, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव। हे एक पेशीय सजीव त्याचं वर्गीकरण केलेलं आहे सृष्टी प्रोटिस्टा। या चौकटीमध्ये काय लिहाल तुम्ही? सृष्टी प्रोटिस्टा। चौकटीत आपल्याला काय लिहायचं? सृष्टी प्रोटिस्टा। नंतर बहुपेशीय सजीवांचं परत 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, पेशीभित्तिका असणारे। या चौकटीमध्ये काय लिहाल? पेशीभित्तिका असणारे। आणि जी दुसरी चौकट आहे त्या दुसऱ्या चौकटीमध्ये काय लिहायचे? पेशीभित्तिका नसणारे। आता पेशीभित्तिका असणारे पुढे आता स्वयंपोषी, पेशीभित्तिका असणारे स्वयंपोषी। हे स्वयंपोषी म्हणजेच वनस्पती वर्गीय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, पोषणासाठी इतरांवर अवलंबून नसणारे म्हणजे स्वयंपोषी। तो वर्ग कोणता आहे? वनस्पती वर्ग। तो कोणता वर्ग आहे? त्यानंतर परपोषी। या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं दुसऱ्या परपोषी म्हणजे पेशीभित्तिका असणारे मध्ये स्वयंपोषी आणि परपोषी। त्यात परपोषी मध्ये काय आहे? कवक वर्ग। परपोषी मध्ये काय लिहाल? कवक वर्गीय। परपोषी मध्ये कवक वर्गीय। त्यानंतर पेशीभित्तिका नसणारे, आपण या ठिकाणी पेशीभित्तिका नसणारे त्याच्यामध्ये काय आहे? प्राणी वर्गीय, म्हणजे प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसते, वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका असते, असं आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। समजलं का? पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे, म्हणजे वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका असतात तर प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका, हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल। आता या वनस्पतीचं वर्गीकरण आहे, हे वनस्पतीचं वर्गीकरण कसं केलं जातं? वनस्पतीचं वर्गीकरण कोणत्या आधारे केलेलं आहे? या वनस्पतीचं वर्गीकरण पुढील 5 महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे केलेलं आहे। 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी, हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। वनस्पतीचं वर्गीकरण कसे केले आहे, बरोबर आहे। थोडे आठवा म्हणजे अर्थात आपण ते कुठेतरी शिकलेलो आहोत। तर वनस्पतीचं वर्गीकरण पुढील 5 मुद्द्यांच्या आधारे केलेलं आहे। त्यातलं पहिलं आहे वनस्पती शरीरात
अवयव आहेत की नाही. वनस्पतींच्या शरीरामध्ये अवयव आहेत किंवा नाहीत. दुसरा भाग आपल्याला असं सांगता येईल की वनस्पतीमध्ये अन्न व पाणी यांच्या वहनासाठी संवहनी ऊती आहेत किंवा नाही. वनस्पतींमध्ये अन्न आणि पाणी यांच्या वहनासाठी संवहनी ऊती आहेत किंवा नाही, की ज्या ऊती अन्न आणि पाण्याचं वहन करतात. ज्या ऊती अन्न आणि पाण्याचं वहन करतात त्यांना संवहनी ऊती असं म्हणतात. त्या वनस्पतींमध्ये आहेत किंवा नाहीत. तिसरं आहे वनस्पतींमध्ये बिया तयार होत आहेत की नाहीत. वनस्पतींमध्ये बिया तयार होतात किंवा नाहीत. चौथं आहे बी फळामध्ये आच्छादित आहे की कोणत्याही आच्छादनाशिवाय आहे. हे आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. आणि पाचवा निकष किंवा पाचवा भाग आपल्याला असं सांगता येईल की बियांमध्ये असणाऱ्या दलांची संख्या 1 आहे किंवा 2 आहे. त्याला आपण एकदल आणि द्विदल वनस्पती असं म्हटलं होतं, आठवतं का? तर अशा वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. आता या ठिकाणी वनस्पतीमधलं वैविध्य आपल्याला त्या ठिकाणी समजलं की वनस्पतींमध्ये वैविध्य कशा प्रकारे असते. तसंच आपण आपल्या सभोवताली विविध वनस्पती तसेच प्राणी पाहत असतो. त्यापैकी काही प्राणी जे असतात हे प्राणी खूप मोठे, काही खूप छोटे असतात, काही खूप मोठे असतात. तर काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात राहतात. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यामध्ये राहतात. काही सरपटतात तर काही पाण्यात पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राणी सरपटतात, काही प्राणी पोहतात, काही प्राणी हवेमध्ये उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काही प्राण्यांच्या त्वचेवरती पिसे असतात, केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य आपल्याला दिसून येते. प्रचंड वैविध्य आपल्याला प्राण्यांच्या बाबतीत दिसून येते. आता नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. किती? 7 दशलक्ष. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. या प्रत्येक प्रजातीचा जर अभ्यास करायचा आपल्याला 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांचा तर त्या ठिकाणी ते अशक्य आहे. परंतु जर आपण प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित जर गट केले, उपगट तयार केले तर त्या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला खूप सोपे जाईल. आणि यालाच काय म्हणतात? वर्गीकरण. याला काय म्हणतात? की प्राण्यांच्या साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार करून प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करून किंवा अभ्यास करणे, त्याला एका वर्गीकृत करणे, त्याला वर्गीकरण असं म्हटलं जातं. प्राण्यांच्या वर्गीकरणाची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. साम्य आणि फरक, त्यांच्यामध्ये काही साम्य सुद्धा असतील, काही फरक सुद्धा असतील. काही साम्यांचा आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचं. आता या वर्गीकरणाचा इतिहास आहे. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. आता वेगवेगळ्या अभ्यासकांनी या प्राण्यांच्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वप्रथम प्राण्यांचं वर्गीकरण केलं होतं. त्यांनी शरीराचे आकारमान बघा, कोणकोणत्या निकषाचा विचार केला त्यांनी. ॲरिस्टॉटल यांनी वर्गीकरण करत असताना शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास,
यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केलेलं आहे। यासारख्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे। बघा, शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते। विज्ञानातील प्रगती नुरूप पुढे संदर्भ बदलत गेले। काय झालं की जशी जशी विज्ञानाची प्रगती झाली तसे तसे मग संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले। अरिस्टॉटल यांनी वापरलेली जी काही वर्गीकरणाची पद्धती होती त्या पद्धतीला कृत्रिम पद्धती असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा। ती पद्धती कोणती आहे? कृत्रिम पद्धत। मग त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता। थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा काय केलं की वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला। कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। कालांतराने नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। आता वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीत सुद्धा सजीवांचे शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, त्यानंतर त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित ती होती। कालांतराने उत्क्रांती वादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धती अंमलात आणली गेली। उत्क्रांतीवाद जो आहे या उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धती अंमलात आणली गेली। डॉबझन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले आणि अलीकडच्या काळामध्ये कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेलं आहे। कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। म्हणजे ही एकंदरीत आपल्या प्राणी वर्गीकरणाचा हा आपल्याला थोडक्यात इतिहास सांगता येईल की सर्वात पहिले अरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं होतं आणि अलीकडच्या काळामध्ये कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। काळानुरूप त्याचे निकष किंवा गुणधर्म किंवा मुद्दे त्या ठिकाणी त्याचा विचार करून या प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। मग आता या प्राणी वर्गीकरणाचे आपल्याला फायदे काय आहेत? कशाकरता प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं असावं? प्राणी वर्गीकरण करण्यामागचा उद्देश काय आहे? तर सर्वात पहिला फायदा आपल्याला असं सांगता येईल की प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीचे होते। आपण असं म्हटलं होतं की साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे वर्गीकरण, बरोबर आहे? मग अशा प्रकारे प्राण्यांचा अभ्यास करणं त्याच्यामुळे आपल्याला सोयीचं जाते। हा आपल्या वर्गीकरणाचा पहिला फायदा आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा असा फायदा आहे की एका गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला म्हणजे एखादा गट असेल त्या गटामध्ये भरपूर प्राणी आहे आणि त्या गटातील मोजक्या प्राण्यांचा जर का आपण अभ्यास केला तर त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयीची माहिती आपल्याला त्या वर्गीकरणामुळे मिळते। कारण वर्गीकरणामध्ये साम्य आणि फरक यावर आधारित गट आणि उपगट तयार केलेले आहेत। मग आता त्या गटातील एखाद्या मोजक्या प्राण्यांचाच आपण जर का अभ्यास केला तर आपल्याला त्या मोजक्या प्राण्यांच्या अभ्यासावरून गटातील इतर प्राण्यांच्या अभ्यासाची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते। तिसरं आणि महत्त्वाचं आहे की प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयीची सुद्धा माहिती आपल्याला वर्गीकरणामुळे मिळते। नंतर चौथा आहे प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते। जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना आपल्याला ओळखता येते आणि त्याच्यामध्ये अचूकता येते। त्यानंतर प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते। जे प्राणी आहेत ते प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले जे काही नाते आहेत ते नाते सुद्धा समजायला आपल्याला मदत होते। प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान
हे समजायला सुद्धा आपल्याला वर्गीकरणामुळे मदत होते. आणि प्राण्यांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती आपल्याला या वर्गीकरणाच्या अभ्यासामुळे मिळत असते. तर हे वर्गीकरणाचे फायदे आहेत. यापूर्वी वर्गीकरणाचा इतिहास पाहिला आपण. आता वर्गीकरणाचे फायदे आहेत. आता वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती कोणत्या आहेत? या वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती कोणत्या? ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती कोणत्या आहेत? आता पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही. लक्षात घ्या, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्यांवर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. बघा, पृष्ठरज्जू हा अवयव आहे किंवा नाही. या मुद्द्यांवर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जातं. पहिला आहे असमपृष्ठरज्जू प्राणी. पहिला काय आहे? असमपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कॉर्डेट्स त्याला म्हटलं जातं. आणि दुसरं आपल्याला असं सांगता येईल की समपृष्ठरज्जू प्राणी. दुसरं काय आहे? समपृष्ठरज्जू प्राणी, त्याला कॉर्डेट्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? कॉर्डेट्स म्हणतात त्याला. त्यातलं पहिलं आपल्याला पाहायचं आहे की असमपृष्ठरज्जू प्राणी, त्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये, त्यात पहिलं वैशिष्ट्य आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की ग्रसनीज कल्ला विदरे नसतात. या प्राण्यांमध्ये ग्रसनीमध्ये कल्ला विदरे नसतात. त्यानंतर तिसरं, चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी. चेतारज्जू म्हणजे काय? नर्व कॉर्ड. चेतारज्जू म्हणजे काय? नर्व कॉर्ड. आणि असेल तर तो युग्मांगी असेल, पेयर्ड असेल. भरीव असतो. असला तर कसा असतो? भरीव असतो. आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. त्याला व्हेंट्रल साइड म्हणतात. शरीराच्या अधर बाजूस असतो, त्याला व्हेंट्रल साइड असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथं आणि महत्त्वाचं आहे की हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असतं. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस, त्याला डॉर्सल साइड असं म्हणतात. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. ही आपल्याला असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यानंतर दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. दुसरा गट काय आहे? समपृष्ठरज्जू प्राणी. या समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये बघा. पहिलं आहे शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा, यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. नंतर नंबर 2, श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुस असतात. श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुस असतात. त्यानंतर चेतारज्जू एकच असतो. पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. चेतारज्जू एकच असतो, तोही पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो, म्हणजे डॉर्सल साइडला. आणि हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. हे आपल्याला समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधली वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येईल.